मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये कोळसा आणि लाकूड भट्टीवर बंदी घालण्यात आली आहे। वडापावसाठी लागणाऱ्या पावाचा पुरवठा त्यामुळे विस्कळीत होणार आहे। इराणी बेकर्स असोसिएशनने पत्राद्वारे ही भूमिका मांडली आहे। पाककलेचा इतिहास जपण्यासाठी इराणी कॅफे आणि बेकरीला वारसा दर्जा द्या अशी मागणी माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। लाकूड आणि कोळसा भट्टी बंदीचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, मुंबईकरांचा विचार केला तर अनेक मुंबईकरांचं पोट हे वडापावनं भरतं, पण या बंदीमुळे आता वडापावमध्ये मिळणाऱ्या पावाचा पुरवठा विस्कळीत होणार आहे। काय मागणी केली जाते आणि काय तोडगा यावर निघू शकतो? ही मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर त्यासोबतच इंडिया बेकर्स असोसिएशनने केली आहे। त्यांचं म्हणणं आहे की न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिका ज्या प्रकारे कोळसा त्यासोबतच लाकूड भट्टीवर बंदी घालत आहे, अनेक ठिकाणी बेकरी प्रोडक्ट तयार करत असताना लाकडाचा वापर केला जातो आणि ह्या ज्या सगळ्या जुन्या बेकरी आहेत त्या 5 दशकापासून तर काही 100 वर्षापासून मुंबईमध्ये बेकरी प्रोडक्ट तयार करतात आणि याच बेकरी मधनं जे स्टॉल्स आहेत, वडापावचे स्टॉल्स आहेत, लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये स्टॉल्स आहेत, त्यांना पावचा पुरवठा केला जातो। आणि जर अशा प्रकारे या सगळ्या लाकडी ज्या भट्टी आहेत किंवा कोळशाचा वापर ज्या केला जातो त्या भट्टी आहेत त्याच्यावर जर निर्बंध घातले किंवा त्या बंद करून मुंबई महापालिकेचं असं म्हणणं आहे की याच्याऐवजी इलेक्ट्रिक भट्टी त्या किंवा मग LPG PNG भट्टीचा वापर करावा। त्यासाठी हे बेकरी जे असोसिएशन आहे ते तयार नाहीये। बेकरी मालकांचं असं म्हणणं आहे की त्यासाठी मोठं आर्थिक सहाय्य लागणार आहे आणि त्याशिवाय इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा तशा प्रकारचं नाही आणि त्यासाठी बराच वेळ लागू शकतो आणि अशा प्रकारे निर्बंध घालून जर व्यवसायावर गदा येत असेल तर हे निर्बंध हटवावेत। आणि खास करून जसं आपण बघितलं, भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मागणी केली आहे की या जुन्या म्हणजे इराणी कॅफे असेल किंवा या जुन्या बेकरी असतील, ही खरं तर मुंबईची खाद्य संस्कृती आहे त्यामुळे त्यांना वारसा हक्काचा दर्जा द्या अशी मागणी करण्यात आली आहे। वेदांत, थोडंसं थांबवते। माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर स्वतः आपल्या सोबत आहेत। मकरंद नार्वेकरजी, एक महत्त्वाची मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे। काय भूमिका आहे तुमची भट्टीबंदीच्या निर्णयासंदर्भात? भट्टीबंदीच्या निर्णयात इतर जे भट्ट्या आहेत जे पोल्युशन करतात किंवा कार्बन प्रिंट वाढवतात ते बंद झाले पाहिजेत, पण जे हेरिटेज व्हॅल्यू ज्याला आहे, खास करून आता इराणी बेकरीज आहेत किंवा कॅफेज आहेत जे एक मुंबईच्या कलिनरी हेरिटेज मध्ये महत्वाची भूमिका घेतात, तर अशा बेकरीजना ह्याच्यातून वगळलं पाहिजे, यांना हेरिटेज स्टेटस दिलं पाहिजे जेणेकरून टुरिझमसाठी याचा वापर करता येईल किंवा जे पुढची पिढी आहे ह्या पिढीला नाहीतर ह्या फ्लेवर किंवा हे कल्चर हे हेरिटेज ची माहिती होणारच नाही। म्हणून ते प्रिझर्व करण्यासाठी मला वाटतं ह्या बेकरीज आणि कॅफेज, इराणी बेकरीज कॅफेज हे वगळले पाहिजे। पण या सगळ्यामध्ये प्रदूषणाच्या मुद्द्याची चर्चा खूप जास्त झाली। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतलं प्रदूषण चिंतेचा विषय बनत चाललाय आणि त्याच मुद्द्यावरून यावर बंदी घालावी अशी मागणी केली जाते। हो, पण जर तुम्ही बघितलं तर आज कन्स्ट्रक्शन साइट्स आहेत किंवा इतर जे फॅक्टरीज आहेत ज्याच्यातून ऍक्च्युअली पोल्युशन वाढतंय किंवा कार्बन फुटप्रिंट वाढतंय, ते बंद करण्याची आवश्यकता आहे, ते मी मान्य करतो। पण ह्याच्यातून मला नाही वाटत की इट इज नॉट अ मेजर सोर्स ऑफ एनी काइंड ऑफ पोल्युशन। दुसरा विषय असा आहे की आज जर तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जावर जरी बघितलं तर प्रत्येक सिटीमध्ये, आज तुम्ही नेदरलँडला गेलात तर तिकडे विंडमिल्स त्यांची एक हेरिटेज आहे, त्याला त्यांनी सिटीजमध्ये चालू ठेवलं आहे, जिथे टुरिस्ट जातात, एक टुरिस्ट अट्रॅक्शन बनलेलं आहे पुढच्या पिढीसाठी किंवा जनरेशनसाठी, एक त्यांना माहिती देण्यासाठी एक सोर्स बनलाय। तीच परिस्थिती आज तुम्ही गेलात तर न्यूयॉर्कमध्ये आहे किंवा कुठच्याही आंतरराष्ट्रीय शहरामध्ये गेलात तर तिकडचं हेरिटेज नाही तर तुम्ही प्रिझर्व कसं करणार? आणि आज इराणी बेकरीज आणि कॅफेज ची ओळख, आज तुम्ही जर ह्या कॅफेज आणि बेकरीज मध्ये गेलात तर त्यांचे अव्हन्स आणि हे जे भट्ट्या जे आहेत त्याच मुळात 100 आणि 125 वर्ष जुन्या भट्ट्या आहेत। बरोबर आहे। तो फ्लेवर, ती टेस्ट या सगळ्याच्या अनुषंगाने देखील तुम्ही म्हणताय आणि वारसा जो आहे, हेरिटेज जे आहे त्या अनुषंगाने देखील तुम्ही ही मागणी केलेली आहे। मकरंद नार्वेकरजी, आभार आपले। आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।